श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, समर्थ श्री रामदास स्वामी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादाने आज आहे नृसिंह जयंती. नृसिंह अवतार हिरण्यकशिपूला त्यांनी मारलं हा भाग आपण पूर्वी बघितलेला आहे. पण एकंदरीतच एक छोटीशी कथा बघूया की जय आणि विजय हे विष्णूचे द्वारपाल, विष्णू भगवानांचे. एक दिवस विष्णू भगवानांना विश्रांती घ्यायची म्हणून त्यांनी आपल्या द्वारपालांना सांगितलं की कुंडाला म्हणजे कुंडाला आत सोडायचं नाही जोपर्यंत माझी विश्रांती पुरी होऊन मी बाहेर येत नाही. मग बरीच जण आली, त्यांनी सांगितलं जय विजयाने. ते म्हणाले काही हरकत नाही, आम्ही नंतर येतो. नंतर ज्यांना आपण सनक, सनक, सनंदन आणि सनातन असे सनत कुमार म्हणतो, ती 4 बाळ म्हणजे एका अर्थाने 8-10 वर्षाची आणि कायम तरुण, कायम तेजस्वी, कायम तेवढीच राहणार. मूर्तिमंत ज्ञान म्हणजे काय हे या बाळांच्याकडे बघितलं की कळतं. ती बाळ म्हणजे तशी आपण किशोरावस्थेत म्हणूया. त्यांनी सांगितलं आम्हाला विष्णू भगवानांच्याकडे जायचंय, आता भेटायचंय. त्या जय त्यांनी सांगितलं नाही कुणालाही आत जाऊ. आम्ही ज्या वेळेला जातो लोकांच्याकडे त्यावेळेला एकतर आम्हाला मज्जाव नसतो, नारद काय, हे सनत कुमार काय, यांना सगळीकडे प्रवेश आहे. कारण ते ज्या वेळेला तुमच्याकडे येतात त्यावेळेला तुमचं कल्याण होणार असतं. काहीतरी नक्की भविष्यात येणारी घटना एखादी वाईट असेल तर ती टाळायची कशी, जर टाळता येत असेल तर. म्हणून आमचं आगमन हे स्वागतार्ह असतं. इतकं सगळं सांगून सुद्धा जय विजय म्हणाले नाही म्हणजे नाही. मग जय इतकं सांगूनही जर तुम्हाला पटत नाहीये तर मग आम्ही तुम्हाला शाप देतो की तुम्हाला आपण म्हणतो ना की 3 जन्म मनुष्याचे घ्यावे लागतील. मनुष्याचा जन्म हा शाप काय, कारण त्या जन्मातच उद्धरून जाण्याची, मुक्त होण्याची संधी आहे. देव हे भोगयोनीच आहे. कारण आपण म्हणतो ना की क्षीण पुण्य संपलं की मर्त्यलोकम विशंती, परत या मृत्यूलोकात यावंच लागतं. राक्षस ते जरा विकृतच असतात, सगळे अत्यंत हिंसा वगैरे करणारे असतात, नकारात्मक व्यक्तिमत्व असतात. माणूसच आहे, ठरवलं तर साधू बनू शकतो, संत किंवा सैतानी बनू शकतो. आणि म्हणूनच माणसाचा जन्म. इतक्यात हे काहीतरी बोलणं चाललंय म्हटल्यानंतर विष्णू भगवान जागे झाले आणि आले आणि म्हणाले माझं कर्तव्य करत असताना त्यांना तुम्ही शाप दिलेला आहे, तो शाप मी भोगतो. त्यावेळेला ते ऋषिकुमार म्हणाले की शाप हा ट्रान्सफरेबल नाही, म्हणजे दुसऱ्याला नाही भोगता येणार. त्यांना उशाप काही पाहिजे असेल तर आम्ही देऊ. उशाप म्हणजे शाप जरा सौम्य करायचा, डायल्यूट, आणि त्यातून एखादी जर वाट मिळाली मुक्त होण्याची तर ती बघायची. त्यांनी काय सांगितलं विष्णू भगवानांना, आम्ही 3 जन्म घेणार, परंतु आम्ही भाऊभाऊ झालो पाहिजे किंवा अगदी जवळचे असलो पाहिजे आणि आम्हाला मारण्यासाठी तुम्ही अवतार घेतला पाहिजे. विष्णूचे जे अवतार आहेत त्या अवतारांच्या काही कथा आहेत, त्यात ही याचा पहिला जो जन्म होता जय विजयचा तो हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू. हिरण्याक्ष हा मोठा भाऊ आणि हिरण्यकशिपू हा धाकटा भाऊ. त्याचा दुसरा जन्म होता तो रावण आणि कुंभकर्ण. त्या दोघांना मारायला एकटा राम पुरला. आणि तिसरा होता तो शिशुपाल आणि दंतवक्र, त्यांना मारायला कृष्ण पुरला. पण असे त्यांचे 3 जन्म आणि असे भगवंताचे 3 अवतार. तर आज आहे नृसिंह अवतार. हे हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष यांच्या जन्माची काय कथा आहे तर कश्यप हे चांगले अधिकारी असे ऋषी आहेत. त्यांना 2 पत्नी आहेत, दिती आणि अदिती. दिती म्हणजे तोडणारी आणि अदिती म्हणजे जोडणारी. जी तोडते, हिंसा करते, विध्वंसक आहे. तिची संतान म्हणजे तिची संतती ती दैत्य आणि अदितीची आदित्य, ज्यांना आपण देव हे म्हणतो. एक दिवस कश्यप मुनी सायं संध्येसाठी निघालेले आहेत आणि त्यावेळेला ती म्हणते की आत्ता मला तुमच्या बरोबर एकांत करायचं आहे. ते म्हणाले ही राक्षस वेळ आहे, ते अगदी चुकीचं आहे. नाही, तिने हट्टच धरला. मग काय, ठीक आहे, जे काही जन्मेल आपल्या पोटी राक्षसी वृत्तीच असेल. नंतर तिला कळलं की आपली चूक झालेली आहे. ती म्हणाली त्या मुलांचा काय दोष, दोष माझा आहे, कारण मला ती वासना निर्माण झाली या नको त्यावेळी राक्षस वेळा. नाही म्हणाले,
की तुझी संतती 1-2 काय जे होईल ते सगळी राक्षसच होणार दोघं, पण मी एक वरदान देतो, या दोघांपैकी एकाचा जो मुलगा असेल तो आदर्श भक्त, पूर्ण भक्त म्हणून ओळखला जाईल. तर पहिला हिरण्याक्ष, त्याला मारण्यासाठी वराह अवतार झाला. दुसरा हिरण्यकश्यप, त्याला पत्नी आहे कयाधू नावाची आणि त्याला मुलगा आहे प्रल्हाद. आणि प्रल्हाद हा खरंच पूर्ण भक्त आहे आणि नाम स्मरण भक्तीचा आदर्श शंकर आणि प्रल्हाद हे दोघ जण आहेत. तर आज प्रल्हादाच्या रक्षणासाठी नृसिंहाचा जन्म आहे. हिरण्यकशिपूला मारण्यासाठी नाहीये, पण हिरण्यकशिपू प्रल्हादचे किती हाल करतो हे हाल आपण सगळे बघितलेले आहेत, आपल्याला माहित आहे. म्हणजे नागाकडून दंश काय, हत्तीच्या पायाखाली काय, कड्यावरून काय, उकळत्या तेलात काय, हे सगळं बघितलं. आणि म्हणून नृसिंह आणि प्रल्हाद यांचा जो संवाद झाला त्यावेळेला नृसिंह तो म्हणतो की बाळा क्षमा कर, मला यायला उशीर झाला. उशीर झाला नाही, तो त्याच वेळेला येणार होता. त्यांनी आता आपण लक्ष कुठे येणार आहोत, हिरण्यकशिपूने जो वर मागितला होता तो इतका विचार करून मागितलेला होता आणि त्याच्यात आध्यात्मिक सूत्र आपल्या नामस्मरणाचं, आपला जो विषय आहे ना त्याला जोडून ही कथा आपण पाहतो. त्यांनी सांगितलं मला दिवसा मरण नको, मला रात्री मरण नको. आता मरणाची आध्यात्मिक व्याख्या काय आहे की देवाचं किंवा नामाचं स्मरण हेच जीवन आणि नामाचं विस्मरण हे मरण. तो काय मागतोय, मला दिवसा मरण नको, मला रात्री मरण नको. म्हणजे हे प्रभू तुझ्या नामाचं मला दिवसा विस्मरण नको आणि रात्री विस्मरण नको. दिवसा काम करताना नको आणि रात्री भोग भोगताना नको. बघा, अखंड स्मरण मागितलं. मला घरात मरण नको, मला बाहेर मरण नको. म्हणजे मला घरात तुझ्या नामाचं विस्मरण नको, प्रपंच करत असताना आणि बाहेर राज्यकारभार करत असताना सुद्धा तुझं विस्मरण नको. म्हणजे तुझं स्मरण काय असू दे. मला जमिनीवर पाण्यात तुझं मला मरण नको, अवकाशात सुद्धा मला मरण नको. कारण कुठेही मी पराक्रम करत असेल, शस्त्रानं नको, अस्त्रानं नको, माणसानं नको आणि जनावरांना नको, हे सगळं त्यांनी मागितलं. मरण नको म्हणजे विस्मरण नको. त्या दोन व्याख्या अगदी लक्षात ठेवा की भगवंताचं स्मरण हेच जीवन आणि भगवंताचं विस्मरण हे मरण. एक नंतर तुम्ही संपत्ती आणि विपत्ती, आपण दोन शब्द वापरतो. विपत्ती म्हणजे आपत्ती, संकट, सध्या कोरोनाचं वगैरे संकट आलंय ते. तर नारायणाचं स्मरण ही संपत्ती आहे आणि नारायणाचं विस्मरण ही आपत्ती आहे. हीच व्याख्या केलेली आहे. म्हणजे सगळं त्या नारायणाच्या किंवा भगवंताच्या स्मरणाभोवती आणि त्या स्मरणाचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे नामस्मरण. तो आपला विषय आहे. काल आपण फक्त बघितलं काय, तर ओव्हरव्ह्यू ज्याला म्हणतात ना, बर्ड्स आय व्ह्यू, तो आपण काल घेतला. किती निरनिराळ्या प्रकारचे श्लोक संच आहे. काही तर नुपेक्षिकला रामदासाभिमानी 10 श्लोक आहेत. मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे हे किंवा राघवी वस्ती कीजे हे 5 श्लोक आहेत. तुटे संवाद आपण म्हणतो ना की तो संवाद तो हितकारी, तुटे वाद, असे 5 श्लोक आहेत. हे आपण काल बघितलं. आणि काल सगळा एकंदर मनाच्या श्लोकाचा आपण एक धांडोळा घेतला किंवा त्याला स्पर्श केला. त्याला म्हणतात विहंगमावलोकन. काल आपण शेवटी जिथे थांबलो होतो तिथे जरा मागे जाऊन अभ्यास करण्याची चांगली पद्धत आहे की पहिल्यांदा थोडी रिव्हिजन करा आणि नंतर व्हिजन करा. व्हिजन म्हणजे आपण पाहतो ते. म्हणून 3 प्रकारचे व्ह्यू सांगितलेच अभ्यासाचं तंत्र म्हणून. एक आहे तो काय काय अभ्यास करायचा आहे, पोर्शन किती आहे, किती अध्याय आहेत, किती ओव्या आहेत, आपल्याला कसं ते पारायण संपणार आहे, हा सगळा विचार करायचा. हा विहंगमावलोकन म्हणजे बर्ड्स आय व्ह्यू. पक्षी पाहतो वरून, घार हिंडके आकाशात, त्याला सगळं दिसत असतं. ते सगळं आपण बघितलं. नंतर सिंहावलोकन, लायन्स आय व्ह्यू. सिंह असं पुढे जातो, थांबतो, मागे वळून बघतो, पुढे जातो, थांबतो, मागे वळून बघतो. म्हणजे थोडंसं आपण ज्याला म्हणतो ना रिव्हिजन किंवा रिकॅपिच्युलेशन, जरा मागे जायचं आणि मग पुढे जायचं. सिंहावलोकन. आणि प्रत्यक्ष अभ्यास करत असताना म्हणजे आता हा कुठला व्ह्यू आहे, त्याला फिशेस आय व्ह्यू म्हणलेला आहे. मत्स्यावलोकन म्हणजे तो हॉरिझॉन्टल असतो, क्षितिजापर्यंत असतो. आणि त्याचं एक सुंदर उदाहरण देतात की आपण असे बसलेलो, टेनिसची मॅच चालू आहे, आपण इकडे बघतो, इकडे बघतो, इकडे बघतो, इकडे बघतो, कारण बॉल इकडून तिकडे जात असतो. हा हॉरिझॉन्टल व्ह्यू आहे, पक्षाचा वरून खाली व्ह्यू आहे. आणि हा पुढे जाऊन मागे, पुढे जाऊन मागे. अभ्यासाला हे 3 व्ह्यूज आवश्यक असतात. तर आपण आता मागे एक पाऊल जाऊया. आपण काल थांबलो होतो गमू पंथ अनंत या राघवाचा. त्याच्यात गमू आणि या 2 शब्दांवर चिंतन केलं होतं. आज पहिल्या श्लोकापासून करूया. मनाच्या श्लोकांचा अभ्यास इतक्या जणांनी इतक्या प्रकारे केलेला आहे
एक तुम्हाला सांगतो, त्यांनी श्लोक वाचताना ची मनात आपण म्हणलं ना की भक्ती पंथेची जावे, विचारे मना तुझी शोधून पाहे, म्हणजे तूच शोधून पहा. तुझ्यासाठी दुसरा शोध घेऊ शकणार नाहीये. आणि दुसऱ्याने शोध घेतला तर तुला जास्तीत जास्त बोध घेता येईल, पण स्वतः शोधून आत्मप्रचिती ही सगळ्यात जास्त महत्वाची आहे. सेल्फ रिअलायझेशन हे जास्त महत्वाचं आहे. गुरु रिअलायझेशन आहे, पुस्तकातून आपल्याला मार्गदर्शन मिळतं, पण जोपर्यंत मला अनुभव येत नाही ना तोपर्यंत ज्ञान पूर्ण होत नाही माझ्या जीवनात, किंवा अनुसंधान कायम टिकत नाही. अनुभव पाहिजे. त्यामुळे काय झालं की हे बघत असताना पहिला श्लोक जो आहे, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मागाशी मी तुम्हाला चीचं जे सांगत होतो ते हेच की ची आलेले एकंदर 19-20 श्लोक आहेत मनाच्या श्लोकात, ते लिहून काढले काही लोकांनी. आणि बघितलं तर त्याच्यात सुद्धा एक निराळच दर्शन येतं. आणि ची असे 2 श्लोक आहेत, म्हणजे विकारे गणे हो, म्हणजे सर्व ची म्हणजे छिथू होते, असे एक 2 श्लोक आहेत. काय केलं तर आपला अपमान होतो, आपल्याला सन्मान मिळत नाही, आणि काय केलं किंवा काय केलंच पाहिजे आनंदासाठी किंवा मुक्तीसाठी, शांतीसाठी. हा अशाही प्रकारे अभ्यास करता येतो. आणखीन एक सहज सुरुवातीला सांगतो, मनाच्या श्लोकातल्या कुठल्या कुठल्या अशा 4 ओळी घेऊन आपण एक नवीन श्लोक तयार करायचा आणि त्याच्यात समर्थांचं काय दर्शन होतं ते बघायचं. एक सहज तुम्हाला सांगतो, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. बरोबर, हा श्लोक आपणच बघणार. बरोबर, भक्ती पंथेची कसं जायचं, पण क्रिया पालटे भक्ती पंथेची जावे. मला उत्तर मिळालं. हे 2 निरनिराळ्या श्लोकातल्या ओळी आहेत. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, कसे, क्रिया पालटे भक्ती पंथेची जावे. आता क्रिया कशी पालटायची? विवेके क्रिया आपुली पालटावी, विवेक आणि क्रिया आपुली पालटावी, आणि मग काय, विदेहीपणे मुक्तिभोगी जावे. 4 निरनिराळ्या ओळी आहेत, पण एक सुंदर श्लोक तयार झाला. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, क्रिया पालटे भक्ती पंथेची जावे, विवेके क्रिया आपुली पालटावी, विदेहीपणे मुक्तिभोगी जावे, जिवंतपणे मुक्ती भोगावी. हाही एक अभ्यास करण्याचा प्रकार आहे. आणि मनाच्या श्लोकांचा अभ्यास आपल्यापैकी अनेकांचा आहे. अनेकांचे मुखोद्गत पाठ असतील, पण या पाठाबद्दल 2 संतांनी काय सांगितले हे आपल्याला माहिती आहे, आपण फक्त उल्लेख करून पुढे जाऊया. बहुत असावे पाठांतर, समर्थ म्हणतात, कंठी धरावे ग्रंथांतर. खूप पाठ आहे, पण ग्रंथाचं अंतरंग काय, दासबोधात काय सांगितलंय, माझे मनाचे श्लोक पाठ आहे, काय सांगितलंय, मनाच्या श्लोकाची मध्यवर्ती कल्पना कुठली, ते विचारू नका, पण माझे मनाचे श्लोक पाठ आहे. याला गमतीनं आपण काय म्हणतो की श्लोक पाठ आहे, पण श्लोकाच्या अर्थाकडे तुझी पाठ आहे. आता अर्थांतर जर नसेल, अर्थाचं अंतरंग नसेल, तर जीवनात मी आणणार आहे कसं? म्हणून बहुत असावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, आणि जीवनी असावे अर्थांतर. त्या अर्थ जो आहे ना तो जीवनात उतरला पाहिजे, भावही उतरला पाहिजे. म्हणून भावार्थ फार सुंदर शब्द आहे, भावार्थ दीपिका. ही ज्ञानेश्वरीचं एक नाव आहे. भावही आहे हृदय आणि अर्थही आहे मस्तक, दोन्ही गोष्टी आहेत, फिलिंग अँड थिंकिंग. तर मला ग्रंथाचा अर्थ कळतो. वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा, तुकाराम म्हणतात. येरानी वाहवा भार माथा. आपण बघितलंय की ज्यांचे 2 वेद पाठ असतात त्यांना द्विवेदी म्हणतात, 3 आहेत त्रिवेदी, 4 आहेत चतुर्वेदी. पण हे हमाल आहे, भार वाटा, डोक्यात फक्त भार घेऊन हे पाठ आहे, ते पाठ आहे, ते पाठ आहे. वाईट आहे का नाही? यार केवढे उपकार आहेत या लोकांचे. त्यांनी त्यावेळेला वेद उच्चारले गेलेले आपल्यापर्यंत आणले, ते मंत्र आपल्यापर्यंत आणले, हे मोठं आहे. मग अस्पृश्यता कुठून आली सांगा बरं? वेदांच्या अर्थात काय वेदात अस्पृश्यता आहे का? नाही आहे. म्हणून वेदांचा तो अर्थ आम्हासीचा ठावा, येरानी वहावा भार माथा. त्यांनी डोक्यात हा सगळे वेद घालून फिरावं, तुकाराम म्हणतात. आणि तुकाराम पुढे हेही म्हणतात, फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही. मी हमाल आहे म्हणतात. संतांचा भांडार आहे, ते भांडार फोडलंय, हा माल त्यांचा आहे, तो मी डोक्यावर घेऊन हमाली करतोय. हे त्यांनी स्वतःबद्दलची भूमिका सांगितलेली आहे. म्हणून मनाच्या श्लोकांचा अभ्यास करताना ते मनाचे श्लोक नाही आहेत, तर ते जनाचे श्लोक आहेत. पहिली गोष्ट, भिक्षा फेरी काल बघितली, प्रभात फेरी बघितली, बघितलं ना, त्याला मनाचे श्लोक उपयोगी पडतात. मार्चिंग सॉन्ग, त्याला मनाचे श्लोक उपयोगी पडतात. म्हणजे मनाचे श्लोक हे जनाचे श्लोक आहेत. पण त्याचबरोबर ते मननाचे श्लोक आहे. मनाचे श्लोक हे मननाचे श्लोक आहेत, कारण समर्थांनी आपल्या मनातलं सांगितलेलं आहे. त्यांना म्हणजे ज्या आपण म्हणतो ना, अनुभव आल्यानंतरची रचना ही मनाचे श्लोक आहे.
त्यांचा जिवंत अनुभव जीवनाचा एवढ्या छोट्याशा पुस्तकात त्यांनी सांगितलेलं आहे समर्थांनी. मग हे जर लक्षात घेतलं तर आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात येईल की एवढं छोटं पुस्तक आहे, त्याला काय अर्थ आहे. काल आपण बघितलं त्याला मंत्र सामर्थ्य आहे, कारण मननातून निघालेले आहेत ते श्लोक आणि आपल्या मननातून ते आत गेले पाहिजे. समर्थांच्या मननातून मनाचे श्लोक निघाले आणि आपण ते मननातून आपल्या मनात आणले पाहिजे. ही अभ्यासाची सगळ्यात महत्वाची अशी एक पद्धत आहे. लोक प्रश्न विचारतात, 350 वर्षापूर्वीचा ग्रंथ काळ एवढा बदललाय, आज त्याची उपयुक्तता काय, आज त्याचा रेलेव्हन्स म्हणजे काल संगत आहे का तो? अरे नक्कीच आहे. काय झालं काय माहिती ना, माणूस म्हणजे आपण बाहेरून बदललेलो, आपली घरं बदलली, आपले कपडे बदलले, आपले दागिन्यांचे पॅटर्न्स बदलले, या सगळ्या बाहेरच्या सिव्हिलायझेशनल चेंज ही भारताची आपण म्हणतो ना सुधारणा आहे. संस्कृती कल्चरली आपण फार बदललेलो नाही. आपल्याला त्याच व्हॅल्यूज आपण महत्वाच्या वाटतात. यू हॅव टू रिस्पेक्ट द एल्डर्स. वडील मंडळींना मान दिला पाहिजे, आजही आपल्याला महत्वाचं वाटतं. बदलतं काय म्हणतात ना, डिटेल्स चेंज, तपशील बदलतो, प्रिन्सिपल्स रिमेन द सेम. आणि म्हणून प्रिन्सिपल सांगणारा जो ग्रंथ आहे तो कितीही काळ गेला ना तरी योग्यच असतो. गीता ग्रंथ कितीही काळ गेला तर जास्तीत जास्त उलट तो कालसंगत होत जातो, त्याची उपयुक्तता जास्त वाढत जाते. म्हणून मनाचे श्लोक जुने आहेत, आता त्याचा काय उपयोग आहे असा नाहीये. एक सहज उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की अजून ती शक्ती कशी आहे. ज्या वेळेला 1976 साली असेल दुष्काळ पडला होता महाराष्ट्रात, प्रचंड मोठा दुष्काळ होता. त्यावेळेला लोकांनी 1 दिवसाचा पगार वगैरे सगळं दिलं, पण एक एअर इंडियातला मोठा वरचा अधिकारी त्याच्या मनात दासबोध वाचताना जर विचार आला की तू चेक दिलास म्हणजे काय फक्त सही केलीस रे, किंवा तुझा 1 दिवसाचा पगार तो तुझ्या ऑफिस मधूनच या फंडाला दिला गेला, मुख्यमंत्र्यांचा फॅमिली रिलीफ म्हणजे दुष्काळ निवारण फंड, तू प्रत्यक्ष काय केलेलं आहेस. मग त्याला आठवलं की समर्थ अशा वेळी भिक्षा फेरी सांगतात ना, आपण करायला काय हरकत आहे. हा मोठा ऑफिसर मुंबईला राहणारा, त्यांनी बायको मुलगा सांगितलं की मी काय करणार आहे, मी उद्या रविवार आहे, मी मनाचे श्लोक एक झोळी घेऊन बाहेर पडणार आहे, जोरात आणि पाठ नसतील, छोटं पुस्तक घेऊन. आणि त्यांनी उच्च रवान म्हणतात ना वरच्या स्वरात म्हणायला सुरुवात केली. आणि त्यांनी खिडकी उघडून इतकं शुद्ध श्लोक कोण म्हणतंय, इतकं चांगले श्लोक काय म्हणते. खिडकी उघडली तर त्यांनी फक्त झोळी दाखवली. आणि मग आल्यानंतर दुष्काळ निवारणासाठी लोकांसाठी मी स्वतः काहीतरी करायचं ठरवलंय, तुम्हाला काय द्यायचं असेल ते द्या. ते म्हणजे तुम्ही एकटे काय करणार, मला गुळाची ढेप द्यायची, तुमचं काम चांगलं आहे म्हणून काय करणार तुम्ही. म्हणलं झोपडपट्टीत जाऊन अन्न वाटेल, ह्याचे छावणे आहेत ना, कॅम्प्स आहेत, कोणाचे रेफ्युजी असतात तसे दुष्काळग्रस्तांचे शिबिर आहेत, मी तिथे जाऊन काहीतरी करेन. एवढं धान्य लोकांनी दिलं, एवढं गुळ, एवढं तेल, मग लाडू केले त्याचे, मग चपात्या केल्या हे करून. आणि तर मग बायको म्हणाली तुम्ही या दिशेने जाता, मी तिकडून जाते. मुलगी म्हणाली मी इकडून जाते. आणि मुलगा म्हणाला मग 4 दिशांनी त्यांनी सुरू केलं. आणि त्याला म्हणतात ना की बिकेम अ मूव्हमेंट, ती चळवळ नाही, चळवळ झाली. आणखी काही लोक आले आणि अशा पद्धतीने त्यांना समाधान मिळत गेलं. म्हणजे ही काय फार जुनी गोष्ट नाही आहे, साधारणतः 40-1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 40 वर्षापूर्वी सुद्धा मनाच्या श्लोकांचं भिक्षा मागण्याचं आणि भिक्षा मिळवण्याचं सामर्थ्य खूप आहे. आणि दरवर्षी नाही का काढत ही फेरी सज्जनगडची निघते आणि अनेक ठिकाणी जिथे दासनवमीचे वगैरे उत्सव असतात तिथे रोज सकाळी भिक्षा फेरी असते आणि लोक देतात, भरभरून देतात. म्हणून मनाच्या श्लोकांची ही जी एक शक्ती आहे ती आजही कायम, थोडी कमी झाली असेल. तरुण पिढीला त्याचा काही आपल्याला काम म्हणतो ना, कारण आताची तरुण पिढी आपण म्हणतो ना ती खूप पुढची पिढी म्हणजे जनरेशन गॅप म्हणतात ना, या 2 पिढीमधली जी फट आहे ना ती फट नाही, व्हॅली दरी वाटावी एवढी मोठी झालेली आहे. दोष कोणाचाही नाही, दोष कोणाचाही नाही. पण एक लक्षात घेऊया आपण, ते अजूनही 40च्या वरच्या लोकांना मनाचे श्लोक अजूनही अपील करतात, म्हणजे त्याच्या हृदयाला स्पर्श करतात. पहिला श्लोक जो काल आपण बघितला होता तो नमनाचा श्लोक आहे. त्याच्यात काही नामाचं महत्व सांगितलेलं आहे. लोक विचारतील नामाचा श्लोक हा कशा कुठे आहे, नाहीये. दुसरा श्लोकही नामाचा नाहीये डायरेक्टली म्हणजे प्रत्यक्षपणे. पण आपण का घेतलाय, कारण त्याच्यात मना सज्जना सुरू होतं. समर्थांचा जो श्लोक आहे ना मना सज्जना सुरू होतं आणि मनात भक्तिपंथेची जावे तरी श्रेय, पुढे वैखरी राम आधी वदावा, इथे नाम सुरू होतं. आधी वैखरी म्हणजे तोंडाने प्रभादेवनी रामचिंतित रावा, 3रा श्लोक आहे, तिथून खरा उपदेश सुरू होतो.
म्हणून पहिला श्लोक आहे गणाधीश आणि विनोबांचं चिंतनच आहे गणेश नव्हे गुणेश. कारण गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, गुण ईश गुणेश. गण म्हणलं ना की कुठेतरी आपल्याला मॅटर वाटतं, ते भौतिक वाटतं, पण त्याचे चैतन्य आलं, त्याचे गुण आले ना की ते जिवंत होतात. आणि म्हणूनच लक्षात ठेवा सत्व रजतम किंवा चैतन्य, शक्ती, ऊर्जा यासारख्या ज्या गोष्टी आहेत ना त्या त्यांना जिवंत बनवतात. म्हणून आपण जन गण म्हणलं ना की एक मोठा समुदाय आपल्या डोळ्यासमोर येतो, पण जन गण मन म्हणलं ना की तो समुदाय जिवंत झाला. आणि जन गण मन अधिनायक म्हणजे त्या मनावर राज्य गाजवणारा कुणीतरी एक हिरो किंवा नायक झाला. म्हणून विचार करा, गणनायक कोणाला म्हणतो आपण? गणपतीला म्हणतो, बरोबर? जन गण मन अधिनायक हा पहिला जो अधिकार आहे तो गणपतीचाच आहे. आपण किती अर्थ त्याच्या लावू शकतो, पण जन गण मन अधिनायक तो गणेशही आहे आणि गुणेशही आहे. मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. एका माणसाने एक सहज उल्लेख केला असेल, जरा बारीक बघूया, कारण त्यावेळेला श्लोक सुरू झाले नव्हते, की मोठा ग्रंथ तासबोध नको, मला छोटंसं पुस्तक द्या, म्हणून त्यांना मनाचे श्लोक दिले. दुसऱ्या दिवशी त्यांनी परत आणला आणि म्हणाला की पहिल्या श्लोकात 2 मुळं, कुठलं? मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा आणि नमो शारदा मूळच्या द्वार वाचा. पहिल्या श्लोकात जर एवढं मुळापर्यंत जाणं आहे तर असला ग्रंथ मला नको. म्हणलं मुळापर्यंत गेल्याशिवाय आपली मूळ व्याध बरी कशी होणार? मूळ व्याध म्हणजे पाईल्स. आपल्याला भवरोगाची जी मूळ व्याधी झालेली आहे तिथपर्यंत जाण्यासाठी मुळापर्यंत नेणारा ग्रंथ पाहिजे. स्वामी समर्थ होते ना, त्यांना विचारायचे नाव काय? नृसिंह भान. बघा त्यांनी सांगितलेलं नाव. आणि मग घर कुठे? वडनगर वडनगर वडनगर. आणि मग काय? त्याच्यातही मूळ 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 मूळ. वडनगर म्हणजे अक्षय वटवृक्ष. आम्हाला काय अज अमर वगैरे आम्ही आहोतच. आम्ही येथेही नाही, आम्ही जातही नाही, आम्ही आहोतच. आणि त्यामुळे वडनगर. आणि त्याचे मूळ म्हणजे खाली मूळ आहे आणि वरून घेऊन परत जमिनीत जाणारी मूळ आहे. तुम्ही सगळेजण मुळापर्यंत जा, आमचं दर्शन होईल. आणि आमचं दर्शन म्हणजे तुमचं स्वरूप दर्शन किंवा आत्मदर्शन. जुने ठेवणे मीपणे आकळे ना, असे 5 श्लोक आहेत. जुने ठेवणे म्हणजे सगळ्यात जुनं जर काय असेल तर आत्मा. त्यांनी निरनिराळी शरीरं घेतलेली आहेत, पण जुने ठेवणे कळत का नाही माहिती ना? मीपणा म्हणजे अहंकार. हा इगो किंवा अहंकार आड येतो आपल्या आनंदाच्या, आपल्या चैतन्याचा, आपल्या सगळ्या, तुम्हाला सांगतो, शांतीच्या आड जर काय हा अहंकार आड येतो, हे सांगितलेलं आहे. म्हणून गणपतीचं वर्णन काय? गणपतीला नमस्कार केलेला आहे की तो मूळ आरंभ आहे. इतकंच नाही, निर्गुणाचा सुद्धा तो आरंभ आहे. म्हणजे आदी म्हणतो ना, आदी म्हणजे आदी कारण, आदी बीज, सगळ्यांच्या आधी, अनादी अनंत. म्हणजे त्याला आधीही नाहीये. मूळ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा. शारदा म्हणजे सार आणि शार दोन्ही शब्द संस्कृत मध्ये. सारदा म्हणजे प्रत्येक गोष्टीचा सार म्हणजे इसेन्स देणारी शक्ती, त्याला सरस्वती म्हणायचं. सारदा किंवा शारदा. पण ती आहे काय? वाणी रूप आहे. आणि वाणी रूप असल्यामुळे ती 4 वाचा, तिला 4 पातळ्या सांगितलेल्या, लेव्हल्स. तर ज्या वेळेला मी नाम घेतो त्यावेळेला पहिल्यांदा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हे वैखरीतून बाहेर येणार. नंतर त्याची दुसरी स्टेज जी असेल ती मी उच्चार न करता ओठ हलवून असं म्हणेन. नंतर नाम आणखीन आज आहे. नंतर इथे जे आहे ना, इथे उच्चारण म्हणलेलं आहे प्रोनन्सिएशन, इथे म्हणलेलं आहे कंपन, ऑसिलेशन. इकडे जे स्वरतंतू आहेत ना, त्या स्वरतंतूची जशी फ्रिक्वेन्सी आपण म्हणतो ना ऑसिलेशन होतील त्याप्रमाणे सा रे ग असं निघतं. म्हणजे इथे फक्त स्वर आहे. आणि मग मुका माणूस असेल त्याला स्वर, तो श्वास घेतो ना, त्या श्वासावर आ ई करता येतं त्याला. आणि म्हणून स्वर आहे, इथे फक्त कंपन आहे, त्याच्या खाली इथे स्पंदन आहे. आय फील द व्हायब्रेशन्स. आणि खरं शब्दाचं, ध्वनीचं मूळ कुठे तर ते इथे आहे. म्हणजे नाम इथून इथे गेलं पाहिजे, इथून इथे गेलं पाहिजे आणि इथून इथे गेलं पाहिजे. आपल्या नामसमाधीचा अभ्यास किंवा आपला आत्मवृत्त याच्यात गुरुवर्य बाबांनी सांगितलेलं आहे की 3 याच्यापर्यंत नाम गेलंय असा अनुभव येतो. 4थी जी परा आहे तिथे कसं जायचं गुरुच ठरवतील. तिथे गुरुची कृपा, गुरुचा स्पर्श असल्याशिवाय परेपर्यंत पोचता येत नाही.
महाराजांनी सांगितलंय हे तू काय नाम कसं आत न्यायचं, बरोबर, पण शब्द कसा तयार होतो, परेपासून सुरू होतो, नंतर इथे, नंतर इथे, नंतर इथे, आणि इथून तो बाहेर पडतो. म्हणजे वाणी जी आहे ना, वाणी ती परेपासून सुरू होऊन वैखरीतून बाहेर पडते, पण नाम जे आहे ते पहिल्यांदा बाहेर 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 हळूहळू आत आत करत परेपर्यंत जाणे केवळ सद्गुरूंची कृपा आहे. आणि ती फार थोड्या जणांना, त्याला आपण संत म्हणतो, अगदी वरच्या पातळीवरचे संत, त्यांचं नाम परेपर्यंत गेलेलं असतं. पुढे काय सांगितलेलं आहे, नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ अनंत या राघवाचा. आता गमू म्हणजे काल बघितलं, गमू म्हणजे गमन करणे, आणि गमू म्हणजे आपण समजावून घेऊया, अडलं कुणाला तरी विचारूया, आपण स्वतः चिंतन करूया. हे समर्थांना आवडणार आहे. चिंतन तुम्ही करा, शोधून तुम्ही पहा, विचार तुम्ही करा. हे सगळं अनेकदा ही क्रियापद आलेली आहेत समर्थांची, आवडती आहेत. तुम्ही शोधा, तुम्ही विचार करा, तुम्ही चिंतन करा, आत शोध घ्या, बाहेर शोध घेऊ नका. बाहेर शोध घ्यायला विज्ञान आणि वैज्ञानिक खूप आहेत, त्यांच्याकडे खूप मोठी यंत्र आहेत, ॲपरेटस म्हणजे निरनिराळ्या प्रकारची साधन सामग्री आहे. आत तूच आहेस, तूच राजा आहेस लक्षात ठेव, आणि तुला मार्गदर्शन करायला गुरु आहे, तोही आतच आहे. आतला जो उपासनेचा मार्ग आहे त्याला नाम म्हणलेला आहे, आणि बाहेर जीवनाचा अनुभव द्यायचा मार्ग आहे त्याला मना म्हणलेला आहे. मनाच्या विरुद्ध नाम. आपण परवा सहज बघितलं होतं की ज्या वेळेला ते हिमालयात गेले, 36 वर्ष झालेली आहेत समर्थांना. पहिली 12 वर्ष ते घरी आहे, नंतरची 12 वर्ष नाशिकला त्यांनी सगळं सामर्थ्य वगैरे मिळवलं, करुणाष्टक या काळात रचली, आणि नंतर म्हणाले चला आपण आता देशाटन करायला जाऊया. मग भारत भ्रमण केलं, आणि सगळीकडे मुसलमानांचंच राज्य होते. कुठे औरंगजेब होता, कुठे आदिलशाह होता, सगळे वाटून घेतलेलं होते हिंदुस्थान. त्यांना इतकी उद्विग्नता आली. त्यांचं दैवत अयोध्येतला राम ना तिथे उभे राहिले, रामाच्या जन्मभूमीच्या ठिकाणी त्यांना ती बाबरी मस्जिदच दिसली. मग आनंद वन भुवनी नावाचं जे दीर्घकाव्य आहे ते त्यांच्या तोंडातून बाहेर पडलं. बुडाला औरंग्या पापी, म्लेच्छ संहार झाला, मोडिली मांडिली क्षेत्रे, आनंद वन भुवनी. आणि तो दिल्लीचा औरंगजेब इकडे महाराष्ट्रात येऊन गेला ना, औरंगाबाद वगैरे आपण म्हणतो ते, बुडाला औरंग्या पापी. औरंगजेब नंतर गेलेला आहे. समर्थांच्या आधी शिवाजी गेले, त्याच्यानंतर समर्थ गेले, आणि नंतर तो गेलेला आहे. पण त्यांना ते चित्र दिसलं की नाही, पण तरी एक विषाद आला की पदार्थाची तुका अवघा नेला, नुसता देशाची उरला. नुसता देशावर उभं असलेलं जे जे मौल्यवान होतं, जे जे सुंदर होतं ते नेलं. सुंदर स्त्रिया जहाजात बसून त्या अरबांची वासना पुरवायला पाठवल्या जात होत्या, हे त्यांनी बघितलं. आणि नंतर एवढं म्हणाले नाही, काय करणार आहे मी एकटा, आणि म्हणून आत्मविसर्जन करायला लागले. त्यावेळेला त्यानं शब्द ऐकले, तुमची तनु ते आमची तनु आहे, राष्ट्रकार्यात जगणे आहे, दक्षिणेकडे जाणे आहे. ही प्रेरणा होती, आणि म्हणून ते हिमालयातून खाली उतरले. सगळीकडे औरंगजेबाचं राज्य, औरंगजेब हा पाताळी यंत्री होता, आणि तिथे त्यांनी आपल्या वडिलांना तुरुंगात टाकलं होतं. ते काही भावांना मारलं होतं, असं काहीतरी इतिहास आहे. आपल्याला इतिहासाशी कर्तव्य नाही, पण इतका तो दुष्ट आहे तर इथे काय मला मदत मिळणार. पण खाली आले ते महाबळेश्वरला पोहोचले. महाबळेश्वरला जो घाट माथा आहे तिथे ते उभे राहिले, आणि उभे राहिल्यानंतर त्यांनी चौकशी केली तर तो आदिलशहाचा आहे, पण तिथला जो सरदार आहे तो शहाजी भोसले. अरे हा मराठागडी आपल्याला विरोध तरी करणार नाही, मदत करणार नाही, पण मंदिर बांधायचं ठरवलं तर तो पाडणार तरी नाही, मूर्ती भ्रष्ट तरी करणार नाही, इथे आपण कार्य करूया. इतक्यात एक धनगर त्यांच्याकडे जातो, म्हणतो की मला उपदेश करा. आपण बघितलंय आता मनाच्या विरुद्ध नाम म्हणजे काय ते कळलं, मनाच्या विरुद्ध वाघ असं त्याला त्यावेळेला सांगितलं. आणि आजच्या चंगळवादाच्या आपल्याला उपभोगाचे एवढे ऑप्शन्स उघडे आहेत. आता गेले 40 दिवस आपल्याला काही लोक अगदी कासावीस झालेले आहेत. वरच्या वयाची जी मंडळी आहेत ना त्यांनी कॉम्प्रोमाइज केलेलं आहे, पण तरुण मुलं आहेत ना त्यांना मोबाईल आहे, बाकीचं चॅटिंग वगैरे सगळं चालू आहे म्हणून जिवंत आहे. नाहीतर त्यांच्यापैकी कितीतरी जणांनी आत्महत्या केल्या असत्या कदाचित, पण मेंटल डिरेंजमेंट म्हणतात, लगेच रागवणं, कळत नाही का तुला वगैरे बोलणं झालेलं आहे. भारतापेक्षा परदेशात जास्त झालेलं आहे. अत्याचार वाढलेले आहेत कुटुंबातले, कारण असं एकत्र येणं, एकत्र राहणं ही संधी नाही आहे. लोकांना संकट वाटायला लागले आहे. इथेच ते म्हणतात मनाची धाव जर बाहेर आहे तर नामाची धाव आत आहे. म्हणून नेहमी प्रश्न विचारला जातो, महाराजांनाही तो विचारला गेला होता की भाकरी म्हणून भाकरी मिळणार आहे का, आणि नोकरी म्हणून नोकरी मिळणार आहे का.
मग राम राम म्हणून राम कसा मिळेल? महाराज म्हणाले म्हणूनच मिळेल, कारण भाकरी आणि नोकरी हा बाहेरचा भाग आहे आणि ती करणार, मला लागलेली भूक आत आहे. मी नोकरी करणार आहे ती माझी बुद्धी वगैरे सगळी आत आहे, पण नोकरी करतो ते ऑफिस, ते टेबल, त्या फाईल्स, तो कम्प्युटर, हे सगळं बाहेर आहे ना. म्हणजे आत आहे ते सूक्ष्म आहे आणि बाहेर आहे ते स्थूल आहे. आत आहे ते ॲब्स्ट्रॅक्ट आहे, बाहेर आहे ते कॉन्क्रीट आहे. सूक्ष्माकडून स्थूलाकडचा प्रवास. स्थूल तुम्हाला कसं मिळणार आहे? भाकरी भाकरी म्हणून. भाकरी केलीच पाहिजे, भाकरी भाजलीच पाहिजे तर मिळणार आहे मला. पण रामा नामाचा प्रवास अगदी उलट आहे. मी घेणार आहे कोण? मी घेणार आहे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. अगदी मी तोंड बंद, डोळे बंद, मेंदूच्या पाठीवर घेतलं ना तर मेंदू सुद्धा शरीर आहे, मेंदू सुद्धा स्थूल आहे. राम जो आहे ना ती शक्ती आहे, राम आहे ना ते चैतन्य आहे, ते सूक्ष्म आहे. म्हणून स्थूलाकडून सूक्ष्माकडे हा राम नामाचा प्रवास आहे. आणि भाकरी नोकरी वगैरे ह्या गोष्टी आहेत ना त्या आतून बाहेर, सूक्ष्माकडून स्थूलाकडे. सूक्ष्माकडून स्थूलाकडे नाम घेऊन मिळणार नाही, पण स्थूलाकडून सूक्ष्माकडे मिळेल हा विचार मनाच्या श्लोकात सुद्धा अनेकदा आलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं राघव म्हणजे रघुकुलातला मुख्य. राघव म्हणजे राम, या राघवाचा. आणि गमू पंथ आनंद. आनंद म्हणजे अनंत. अनंत शब्द दोन्हीकडे लागतो. हा पंथ मार्ग आहे ना तोही अनंत आहे आणि राम आहे ना अनंत आहे. असा एक शब्द दोन्हीकडे जेव्हा वापरतात तेव्हा त्याला देहली दीपक म्हणतात. म्हणजे आपण जर आपला दिवा घराच्या उंबरठ्यावर ठेवला तर बाहेरही प्रकाश पडेल आणि घरातही प्रकाश पडेल. म्हणून आपण म्हणताना शुभम करोती, दिवा लावला तुळशीपाशी, उजेड पडला देवापाशी. म्हणजे सगळे लोक रस्त्याने जाणारे गेले आता, मग तो तुळशीचा दिवा देवासमोर आणून ठेवला तरी चालेल. संध्याकाळी दिवा लावायचा तो अशा पद्धतीने लावायचा की बाहेरच्याही रस्त्यावरून जाणाऱ्या मार्गात त्यांना मिळेल प्रकाश आणि आपल्या लोकांनाही प्रकाश मिळेल. तसा अनंत काय आहे? अनंत राघव आहे, अनंत राम आहे. आणि अनंत काय आहे? पंथ, रामाकडे जाण्याचा मार्ग तोही अनंतच आहे. अनंत आहे तर मग जायचं कशाला? हा साधा प्रश्न आहे. पण ज्यावेळेला वारकरी म्हणतो पाऊले चालती पंढरीची वाट, म्हणजे प्रत्येक पाऊलावर पांडुरंग आहे, हा त्याचा भाव आहे ना. मी अनंत राघवाचा मार्ग चालायला सुरुवात केली, श्रीराम जय राम जय जय राम, प्रत्येक पावलावर राम आहे. जिथे कुठे मी मेलो पुढचा प्रवास राम नामाचा सुरू झालेला आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे ते काय सांगतात की हा सगळा झाला गमूपंथ अनंत या राघवाचा. यासाठी काल आपण इदम हा शब्द संस्कृत मधला बघितला होता. आणि ईशावास्यम इदम सर्व, आवास म्हणजे निवास, घर. हे इदम तुम्हाला जे जे दिसते ना आता, हा पेला असेल, हे पुस्तक असेल, हा फोटो असेल, ही मूर्ती असेल, ते घड्याळ, काय वाटते ते असेल, त्या प्रत्येकात परमेश्वर आहे. आणि एक लक्षात ठेवा, स्ट्रक्चरली परमेश्वर दिसणं अवघड आहे. म्हणजे रचनेच्या दृष्टीने परमेश्वर दिसणं अवघड आहे, कार्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं. हे घड्याळ मला हे दाखवतं, मला माझे सद्गुरू इन्स्पिरेशन देतात, मला पुस्तक मार्गदर्शन करतात, मला नद्या पाणी देतात, वृक्ष फळ देतात, शेतं पीक देतात, गाय दूध देते. बघा ना, म्हणजे फंक्शनली कार्यात्मक बघितलं तर निसर्गातली प्रत्येक गोष्ट काही ना काहीतरी देत असते, दुसऱ्यासाठी काही ना काहीतरी करत असते, आणि हे देवाचं आणि संतांचं कार्य आहे. पण कार्याचा जर विचार केला ना तर आपल्याला सगळीकडे देवत्व पाहणं सोपं जातं. आपली देवाची म्हणून एक अशी स्थूल कल्पना आहे की त्याला 4 हात आहेत वगैरे. मग आपल्याला इथे ही खुर्ची कशी आहे? खुर्ची काम काय करते? अरे माझं वजन सहन करते आणि मला काम करायला अत्यंत, आपण म्हणतो ना, कम्फर्ट म्हणजे सोय, आराम देते. हे काम आहे. गाडी काय काम करते? माझं वजन रात्रभर सहन करते. हे देवाचं कार्य आहे, हे आईचं कार्य आहे. आणि म्हणून कार्याच्या दृष्टीने जर बघितलं ना तर आपल्याला सगळीकडचं देवत्व अनुभवाला येईल. म्हणून फंक्शनल आणि स्ट्रक्चरल या 2 गोष्टी आहेत. प्रत्येक निराळच आहे ना, डोळ्याचं काम निराळ आहे, कानाचं काम निराळ आहे, आणि कार्य निराळ आहे म्हणून स्ट्रक्चरही निराळ आहे. डोळे कानाचं काम करू शकत नाही आणि कान डोळ्याचं काम करू शकत नाही, पण डोळे आणि कान ऑडिओ व्हिज्युअल मिळून केवढं ज्ञान मला मिळवून देतात, जीवनाचे किती अनुभव मला देतात, हे महत्वाचे आहे. आणि म्हणून दुसरा जो श्लोक आहे, मना सज्जना भक्ती पंथेचे जावे. आता इथे एक प्रश्न स्वतःला विचारूया, मना सज्जना जर म्हणले, सज्जन जर मन आहे तर त्याला एवढं कळत नाही, एवढा उपदेश करायला पाहिजे, निंदा सोडून दे, हे कर, हे करू नकोस, हे कर, हे करू नकोस. अरे सज्जन जर आहे तर त्याला हे सगळं माहित असलं पाहिजे. सज्जन म्हणजे जंटलमन नाहीये, सज्जन, सत्यापासून जे निर्माण झालेलं आहे.
ज्याच्यात सत्याचं दर्शन होऊ शकतं, मन बुद्धी, आणि तिथेच दर्शन होणार आहे, डोळ्यांनी होणार नाही. डोळ्याला जी दृष्टी असते त्या दृष्टीने देव दिसणार आहे, पण ही कातड्याच्या डोळ्यांची दृष्टी नाहीये, ती अंतर्दृष्टी आहे. इट इज इनसाइट, अंतःप्रेरणा आहे, इंट्युइशन आपण जे म्हणतो, या सगळ्या गोष्टी आतल्या आहेत. आणि त्यामुळे काय म्हणायचं इथे की मना सज्जना, तुम्हाला असं वाटतंय का मी फक्त तुम्हाला विचार म्हणून सांगतोय? सगळीकडे समर्थ फिरले आणि माणसांचे एकंदर सगळे नमुने बघितले आणि माणसांच्या मनाला मना गाढवा भक्तिपंथीची जा. कशाला इकडे ज्ञान तिकडे कर्म वगैरे करतोय, त्यांना गाढवाच म्हणायचं असं. पण जर गाढवा म्हटलं तर ते मन लाट नाही का मारणार. म्हणून आपण म्हणतो ना, अडला घरी गाढवाचे पाय घरी, वक्त पडे बाका तो घरी से कहे काका, आहे ना. म्हणजे त्यांना नक्की माहिती या मनाला काही माहिती नाहीये, म्हणून एवढे 205 श्लोक, याचा उपदेश त्याचा उपदेश, असं करूया तसं करूया. हा सज्जन जर मन आहे तर तुटे वाद संवाद तो हितकारी, हे त्याला सांगायला पाहिजे. प्रभाते मनी रामचिंतित लावा, हे सज्जनाला सांगायला पाहिजे नाहीये. पण सज्जना म्हणल्याशिवाय आपण म्हणतो ना मराठीचा बाबा पुता कर रे अभ्यास, हे त्यावेळेला ते करतात. हे बाबा पुता करणं आहे, मन मुळात सज्जन आहे, लक्षात ठेवा. पण आपली सज्जनता इतकी मागे त्यांनी ठेवलेली आहे की आता ते दुर्जनांच्या संगतीत आलेले आहे. म्हणून मना सज्जना भक्तिपंथेची जावे, सुरू झालं भक्तिपंथेची. त्यांनी दासबोधात काय सांगितलेलं आहे, त्यांना प्रश्न विचारला, एवढा मोठा ग्रंथ लिहिला, दासबोधाचा अभिप्राय काय? भक्तीचे नियोगे, लक्षात ठेवा, निश्चय काय होतं, मानव देव होतो. आता देव म्हणजे काय कल्पना आहे, आणि तरी पाविजे श्री हरी स्वभावे, आपण जे म्हणतो ना हरी पाविजे, तो म्हणजे काय आहे बघा. पुढे मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. स्वभावे म्हणजे अगदी सहजपणे, सहज सोपं साध, याला स्वभाव आहे किंवा हरीचा स्वभाव आहे. तुम्ही त्याची भक्ती करा, तो तुम्हाला पावणे म्हणजे काय लक्षात ठेवा. मला देव पावला म्हणजे काय झालं, माझ्या मनासारखं झालं म्हणजे देव पावला. म्हणजे ज्यावेळेला माझ्या मनासारखं होतं त्यावेळेला कोणाच्या तरी मनासारखं होत नाही. पहिली रँक 5 जणांना मिळवायची असते, एकाला मिळते, म्हणजे चौघांच्या मनासारखं झालेलं नाहीये. देव पावला मनासारखं झालं तर, आणि देव पावला नाही जर मनासारखं झालं नाही तर. म्हणून पावणेच देवाची कल्पना काय, याच्यासाठी भरपूर विचार गुरुवर्य बाबांनी केलेला आहे. कुठे केलेला आहे? त्यांच्या आनंद साधना या आध्यात्मिक आत्मचरित्रात. ते म्हणाले, एकदा देव पावला की कटकट मिटली. देव म्हणजे काय, देव पावणं म्हणजे काय, आणि कटकट मिटणं म्हणजे काय, ह्याच्यावर मी विचार करायला लागलो. आणि आता हा देव का तो देव, ही देवी का ती देवी, मग वाढलं ना, कन्फ्युजन वाढलं. आणि हे जर गोंधळ जो वाढला त्याला एकच म्हणाले, मला उत्तर मिळालं की कशावरही अवलंबून नसलेला आनंद म्हणजे देव. आतून बाहेर येणारा प्रकाश की ज्या बाहेर यायला त्या प्रकाशाला इंधन लागत नाही. म्हणजे सूर्य सुद्धा प्रकाश देतो, पण सूर्याला सुद्धा आपण म्हणतो ना हेलियम आहे, हायड्रोजन आहे, ते इंधन आहे ना तिथे. चेन रिॲक्शन होते म्हणून तो चाललाय, एक दिवस तो थंड पडणार आहे. ते कुठल्याही जीवाला कुणाला तेल द्यावं लागतं, कुणाला डिझेल द्यावं लागतं, किंवा कुणाला काही न्यूक्लिअर एनर्जी द्यावी लागते. प्रकाश पडण्यासाठी कुठली तरी एक शक्ती आत घालावी लागते, तेव्हा प्रकाश बाहेर पडतो. हा देव नाही आहे. काही आत न घालता आतून स्वयंभू प्रकाश बाहेर पडतो, त्याला देव म्हणतात. देव या शब्दाचा अर्थच प्रकाश आहे. देव, दिवा, दिवस आणि दिव्य हे चारही शब्द जवळजवळ एकाच अर्थाचे आहेत. देव म्हणजे आतून बाहेर उत्स्फूर्तपणे येणारा प्रकाश. दिवा, दिव्याला आपण म्हणतो इंधन, पण दिवा प्रकाश देतो आणि अंधार गिळतो, देवाचं कार्य आहे. दिवस, दिवसात प्रकाश असतो. आणि दिव्य म्हणजे डिव्हाइन, ते म्हणजे परमेश्वराचं स्वरूपच आहे दिव्यता. आणि म्हणून दिव्यत्वाची जे प्रचिती तेथे कर माझी जुळती, हे त्या देवाला केलेलं नमस्कार आहे. मूर्ती समोर उभं राहून, याच्यासमोर उभं राहून केलेला नमस्कार वाईट नाही, पण आरंभ हे लक्षात ठेवा. दिव्यत्वाची जे प्रचिती आणि हे दिव्यत्व आहे ना, त्याची मूर्ती म्हणून देव तयार केलेला आहे. दिव्यत्व मूर्त नाहीये, दिव्यत्व अमूर्तच आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून काय सांगितलंय, भक्तिपंथेची जावे, ज्यांनी निंद्यते सर्व सोडून जावे आणि ज्यांनी वंद्यते सर्व भावे करावे. हे आता मना सज्जनाला सांगताय ना, लक्षात ठेवा. आणि मना सज्जनाला म्हणजे जरा फ्लॅटरिंग म्हणतात ना, तसं केल्याशिवाय कोण ऐकणार आहे तुमचं? अहो साहेब,
म्हणल्यानंतर हा काय कोणीतरी साहेब म्हणते आपल्याला, तुमचं ऐकेल तरी तो, अरे तो हे केलं तर काहीच ऐकणार नाहीये. म्हणून लक्षात ठेवा, वंद्य आणि निंद्य आपल्याला कळतं. आपण मराठीत म्हणतो ना, चौथीच्या मुलाला कळतं भारतात. अरे दारात येणारा भिकारी असं एखादं काहीतरी म्हणून जातो आणि आपल्याला कळतं की अरे हेच किती चांगलं आहे, पुन्हा म्हण रे. काल आपण मनाच्या श्लोकाचं म्हणलं होतं ना, मरे एक त्याचा दुजा शोक आहे. कुठलाही श्लोक घ्या तुम्ही, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधोनी पाहे. बघा खरा अर्थ आहे त्याचा. लोक ऐकायला लागले, त्यांना काहीतरी नवीन ऐकल्यासारखं वाटत होतं आणि हे आपल्याला जमू शकेल. विचारेल मना तुझी शोधून पाहे. जगात सर्व सुखी कोणी नाहीये, संत सर्व सुखी नाहीये, सत्पुरुष संत सर्व सुखी, महात्मे सर्व सुखी नाही. सर्व सुखी लोक आहेत. आपण आपल्या सोयीने निर्लज्जम सदा सुखी, आपण आपल्या सोयीने केलेलं आहे ना. परंतु एरवी लक्षात ठेवा, सर्व सुखी आहे. तुका म्हणतात की माझ्या विठोबाचे मुख पहा तुम्हाला सर्व सुख मिळेल. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिरी लोकी, भजिलो आणि पुरुषी अखंडित. सर्व सुखी आहे कनसे. सर्व सुख नावाची संकल्पना आहे, तो अनुभव आहे. पण आपण आपल्याला वाटतं तो प्रश्नच आहे, नाहीये. म्हणून मनाच्या श्लोकांचं नुसतं वाचन सुद्धा कानाला आणि मनाला शांत करणार आहे. तर पुढे बघूया ना, निंद्य सोडून द्यावे. निंद्य काय? निंद म्हणजे जे निषेधात्मक आहे, जे नकारात्मक आहे, जे दुःख, अंधार, निरक्षरता, हिंसा, याच्या सगळ्या नेगेटिव्ह गोष्टी आहेत ना, त्या निंद्य गोष्टी आहेत. याच्या उलट हितकारक, शुभ, मंगल, कल्याणकारक ते वंद्य आहे. अशा गोष्टी आहेत, त्यांना वंदन म्हणजे नमस्कार करतो ना आपण. आणि सर्व शब्द इथे महत्वाचा आहे. 50% नाही, 50% मी निंद सोडेन आणि 50% मी वंद्य राहील. मग तू 50%च राहशील. हे काही एक तुम्हाला सांगतो, जीवनाचं जे गणित आहे ना, ते जरा निराळ आहे. आपण पर्सेंटेज काढतो. ज्या वेळेला हिमालयात वरती चढतात ना, ते अशी कोराडं मारतात आणि त्याला खाली एक साखळी असते, त्याला धरून वर सोडतात. त्या साखळी कशी लिंक्स असते आणि मध्ये ते जोडलेले असतात त्याला, आणि अशी करत करत ती साखळी होते. समजा 100 अशा लिंक्स आहेत, 100 त्याची साखळी झालेली आहे. त्यातली कुठली एक तुटली की 1% फेल्युअर आहे ना, पण 100% रिझल्ट आहे की. तुम्ही कसलं पर्सेंटेज सांगता मला? जीवनाचं जे पर्सेंटेज आहे ना, ते निराळच आहे. मी तुम्हाला सांगतो 50% तुम्हाला मुलगा होणार आहे. आता 50% म्हणजे आपला सेकंड क्लास ना. आपलं 45%ला सेकंड चांगलंच आहे. 50% म्हणजे काय? डॉक्टरने सांगितलं 50% ऑपरेशन यशस्वी होईल. याचा अर्थ 0% प्रेडिक्टेबिलिटी. यशस्वी होईल का नाही माहित नाही. कसली टक्केवारी आपण करतो. एक जण प्रचंड घाबरलाय ऑपरेशनला आणि तो स्ट्रेचर नेणारा जो बॉय त्याला विचारतो, एक डॉक्टरांचा हात कसा आहे रे, यशस्वी आहे का? त्यावेळेला तो म्हणतो, साहेब 10तली 9 ऑपरेशन फेल होतात त्यांचे, पण तुम्ही घाबरू नका, आधीची 9 ऑपरेशन फेल झालेली आहे, तेव्हा तुमचं यशस्वी होत आहे. तो म्हणतो स्ट्रेचर बाहेर नाही, मला डिस्चार्ज पाहिजे. आता हे काय गणित आहे का? हे एक नाही आहे. आपले अनुभव निराळ आहे. म्हणून जीवनाचं गणित आहे ना, ते निराळ आहे. आणि ते अप्लाइड मॅथमॅटिक्स आहे आणि ते फक्त संतांना करतात. काल आपण बघितलं संत मनाचे डॉक्टर्स आहेत, तसं संत जीवनाचे गणिती आहे. ते 1 आणि 1 नको असेल तर 0 करू शकतात, 1+1 किंवा 1+1 11 सुद्धा करू शकतात संत. आपलं 1+1 2 हे प्लेन अरिथमेटिक झालं. पण संत जे 2 दुष्ट आलेले आहेत ना, त्यांचं दुष्टपणा होतं, खरांची व्यंकटी सांडव. आणि आता काय, ते देवाचीच माणसं झाली. आता ते उरलेच नाहीत, मागे 0 झाले. आणि 1 आणि 1 चला आपण 11 जणांचं काम करूया. असं करत करत म्हणतात ना, each one teach one, each one bring 11. असं जर करायला लागलो तर किती आपला वाढेल कार्य संभार. बघावर कार्याचं क्षेत्र वाढेल, त्याचा व्याप वाढेल. हे महत्वाचं आहे. प्रभादेवनी रामचिंतीचा जावा हा 3रा श्लोक आता सुरू झाला. नाम सुरू झालं. पहिले 2 उपदेशाचा आरंभ मना सज्जना म्हणून दुसरा घेतला, पहिला नमनाचा आहे म्हणून घेतला. आता नामाचा विचार सुरू झाला. आता इथून पुढचे श्लोक आहेत, त्याच्यात आपण नामाचा विचार असलेलेच श्लोक घेतलेले. पण काय, प्रभाते मनी रामचिंतित जावं. सरळ करते. प्रभाते म्हणजे पहाटे. पहाटे मनी रामचिंतित जावं. चिंतन हे मनातलं आहे, स्मरण हे मनातलं आहे, मनन हे तर नक्कीच मनातलं आहे, ध्यान हे सुद्धा मनातलं आहे. या लाऊड गोष्टी नाही आहेत. तुम्ही जोरात ध्यान कसं करू शकणार आहात सांगा बरं. इन्स्ट्रक्शन्स देताय का? पण ध्यान हे मौनच आहे, स्मरण हे मौन आहे, चिंतन मौन आहे. म्हणून मनी हा शब्द वापरलाय. प्रभाते सकाळी उठलात ना, आणि प्रभात काळ म्हणजे पहाट.
आणि पहाट म्हणजे सूर्योदयाच्या आधी, हेच पहाट आहे. सूर्योदयाच्या आधी 2 तास आपण बघितलं होतं, तो चांगला मुहूर्त असतो, ब्राह्म मुहूर्त. आणि ब्राह्माचा ब्राह्मणाशी काही संबंध नाही, ब्रह्माशी संबंध आहे. तुम्हाला ब्रह्मचिंतन करायचं आहे, तुम्हाला ब्रह्मदर्शन म्हणजे ब्रह्माचा अनुभव घ्यायचा आहे, त्याच्यासाठी जी उपासना कराल ती ब्राह्म मुहूर्तावर करा. ब्राह्म म्हणजे ऑफ, फॉर अँड बाय ब्रह्म. बाय म्हणजे माझ्या आत ब्रह्म आहे ना, तेच त्या ब्रह्माची उपासना करत ब्रह्म होणार आहे. ब्रह्मासाठी केलेली उपासना आहे ही. उपासना नोकरीसाठी, प्रमोशनसाठी केलेली नाही आहे. सकाळची उपासना तरी अशी असतात. म्हणून सकाळी उठल्यानंतर चिंतन करा. आणि कशाचं करा? रामाचं करा. राम म्हणजे कुठला हो? आपण म्हटलं ना की राम रमणार आणि रमवणार जे तत्व आहे ना, तो राम या शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे तो कधीही कंटाळत नाही. जेव्हा आपण बोर झालं म्हणतात ना, तो कधीही बोर होत नाही. जो रामाचं चिंतन करतो ना, तो रमतो, आपल्यात रमवतो. म्हणजे जो जाईल तिथे आणि एकटा असला तरी तो रमतो ना, आनंद. हा राम आहे, त्याच्यावर आपण चिंतन करूया. मग अगदी रामायणातला राम जरी घेतला तरी राम हा पिता म्हणून कसा आहे, राम हा पती म्हणून कसा आहे, राम हा बंधू म्हणून कसा आहे, राम हा स्वामी म्हणून कसा आहे, राम हा राजा म्हणून कसा आहे. एक एक दिवशी एक एक आस्पेक्ट आपण घेऊ शकतो ना. रामाच्या जीवनाचा एक एक पैलू चरित्राचे घेऊन चिंतन करू शकतो. आणि मग आपल्याला कळेल की सहज तुम्हाला म्हणतो, नाम घेताना लोक म्हणतात की मन इकडे तिकडे जातच. महाराज म्हणतात सगळ्यांचं जातं. महाराजांनी तर एक गमतीदार प्रयोग सांगितला होता. एक तरुण म्हणला की माझं 15 मिनिटं सुद्धा नाम मन दूर जातं. तर ते म्हणाले, तू 15 मिनिटं नाम घेतोस का रोज? तो रोज मला तेवढीच मिनिटं. उद्या तू फक्त मोज की या 15 मिनिटात तुझं मन कितीदा बाहेर गेलं. तर तो दुसऱ्या दिवशी खाली मान घालून येतो, म्हणतो 18 वेळा बाहेर गेला. 15 मिनिटात 18 वेळा बाहेर गेलं. महाराज म्हणाले, अभिनंदन. 18 वेळा बाहेर गेलं म्हणजे तू 19 वेळा ते परत आणलायस. पहिल्यांदा बाहेर गेलं, परत नामावर आणलं, परत नामावर आणलेलं. हे जे आजोबा आहेत ना, त्यांचं एकदाच मन बाहेर जातं म्हणाले, ते परत येतच नाही नामावर. आता एकदा दूर जाणं चांगलं तर 18 वेळा दूर जाणं चांगलं? सांगा ना. हा एक अनुभवच आहे ना. तू जीवन तुझ्या मनाचा स्वामी बनू शकतोस, मनाचा प्रभू बनू शकतोस, मनावर नियंत्रण आणू शकतोस. जाऊ दे ना, परत आण, जाऊ दे, परत आण. असं करता करता मन स्थिर व्हायचा, ज्याला आपण एकाग्र होण्याचा आपल्याला अभ्यास करता येईल. पण प्रभाते मनी रामचिंतित जावा. पण प्रभात काळ काही कायम टिकणार नाहीये. आपल्याला प्रपंचातली कर्तव्य वगैरे आहेत. पुढे वैखरी राम आधी वदावा. म्हणजे आता तुम्ही बसलेला ध्यान वगैरे करायला, चला आता दिवसाचे कार्यक्रम सुरू करायचे. पहिल्यांदा राम श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणूनच देवघरातून किंवा जिथे बसले असाल तिथून उठावा. आपल्याला राम केव्हा आठवतो माहिती ना? सांधेदुखी सुरू राम 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 राम. उठताना बसताना गुडघे एवढे प्रचंड दुखतात, हे राम नाम आहे का? पुढे वैखरी राम आधी वदावा. दिवसाच्या बोलण्याची सुरुवात राम हा शब्द पहिला असला पाहिजे. हे किती सोपं आहे आणि किती अवघड आहे हे तुम्ही बघा. एक साधा प्रयोग करा. आजपासून 7 दिवस आपण इथे असणार आहोत. पहिला शब्द माझा राम आला का? उद्या नक्कीच येईल, परवाही येईल, पण तिसऱ्या दिवशी काही खात्री नाही ना. तिसऱ्या दिवशी उठल्या उठल्या माझा जिमचा ड्रेस कुठे ठेवला? राम कुठे गेला? दुसरे जण म्हणतात की आज मला उठायला उशीर, आज मला उठायला उशीर, राम कुठे गेला? तिसरे जण, हे तर मी अगदी ऐकले नाही, तुम्ही जरा फ्रीज उघडून ते जरा बाहेर काढून ठेवा, राम कुठे गेला? 7 दिवस आपल्याला म्हणता येत नाही. हा चॅलेंज तुम्ही स्वतःला द्या. स्वतःला चॅलेंज द्या. उद्यापासून किंवा 7 दिवस उठल्यावर पहिला शब्द राम असेल आणि स्वतः जज बना स्वतःचे. आणि 7 दिवस ओळीनं तुम्ही म्हणलात ना, तर तुम्हाला मी आत्ताच नमस्कार करतो. नमस्कार करण्याच्या योग्यतेची तुम्ही आहात. कारण फार अवघड आहे. उठल्यावर पहिल्यांदा देहबुद्धी जागी होते. देहबुद्धी जागी झाली ना की ती व्यक्त होते शब्दातून, आणि ते शब्द देहाबद्दलचेच असतात. आज बरं झालं दूध आणायला नको हो कंटाळा, कारण काल आणून ठेवलेलं आहे. देहासंबंधी आहे सगळं. आणि देह आणि राम एकत्र कसे हो? राम हा आत्माराम आहे. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, म्हणून देहबुद्धीचा एवढा आपल्यावर अंमल किंवा प्रभाव असतो. उठल्याबरोबर देह जागा होतो. म्हणून प्रयोग करून बघूया. पण प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. शंकराचार्यांचे जे प्रातस्मरण स्तोत्र आहे खूप चांगलं आहे. त्याच्यात एक क्रम त्यांनी सांगितलाय. तसाच पाहिजे नाही, पण तो योग्य क्रम आहे.
प्रातस्मरामी हृदय संस्फुरदात्मतत्वम. काय सुंदर आहे. सकाळी उठल्याबरोबर स्वतःला सांगा, मी एक सामान्य माणूस नाहीये. माझे हे नाव, हे गाव, हे स्टेटस काही नाहीये. मी आत्मतत्व आहे, आत्म्याचं स्फुरण आहे. आणि त्यावेळेला जर प्रातस्मरामी हृदय संस्फुरदात्मतत्वम सुरू केलं ना, हा जे आहे ना, इथे एक सुंदर असा मणी आहे, क्रिस्टल, आणि त्यातून किरण बाहेर पडत आहे, चैतन्याचे, शांतीचे, सच्चिदानंदाचे. आपण म्हणतो ना, मी काय साधा आहे, हे हृदय नाही आहे. ते हा हृदय फक्त एक पंप आहे. ते हृदय म्हणजे काय? आत्मतत्व आहे. मला फक्त कल्पना करा की इथे आहे ते, आणि इथून सुंदरपैकी असं ते स्फुरण बाहेर पडते. प्रातस्मरामी, त्याचं स्मरण करा. नंतर प्रातर भजामी, नंतर भजन म्हणजे मानसपूजन करा. आणि प्रातः नमामी, तोपर्यंत सूर्यवरती आलेला असेल तो बाल अर्क म्हणजे बाल रवी, त्याला मी नमस्कार करतो. आणि वदामी, आता माझा संसार सुरू झाला, पण आधी काय आहे? आधी ध्यान आहे, नंतर मानसपूजन आहे, नंतर नामस्मरण आहे, वंदन आहे. आणि चला आता बोलायला सुरुवात करूया. सुरुवात सुद्धा देवाच्या नावाने करायची. हे किती सोपं आहे तुम्हाला तो. कारण त्यांनी होतं काय? श्रीहरी पावीजे तो सहज. तो श्रीहरी, आता श्रीहरी म्हणजे काय? हरी या शब्दाचा आणि हर या शब्दाचा अर्थ एकच आहे, हरण करणे. हरण करणे म्हणजे दूर करणे, टू रिमूव्ह. काय करतात? आळस दूर करतात, अज्ञान दूर करतात, दैन्य आणि दारिद्र्य दूर करतात. कोण? हरी आणि हर. दोघांचं कार्य एकच आहे, दोघांचं क्रियापदी एकच आहे, फक्त फरक वेलांटीचा. हर हरी, वेलांटी म्हणजे वरची टोपी आपण जे देतो तेवढाच फरक आहे. पण केवढं आपण नुकसान करून घेतलेलं आहे या दोन पंथांनी आणि पंथाचे संकुचित अभिमान असलेल्या सांप्रदायिकांनी. अजूनही काही जणांच्यात तो अभिनिवेश असतो. हे महंत, हे निरनिराळे आखाड्याचे लोक आणि त्यांचं ते स्नान असतं कुंभमेळ्याला. आमचे विद्यार्थी विचारतात की कोणत्या व्याख्येप्रमाणे, बाय विच डेफिनेशन होली मेन आहे ते? त्यांचं काय होली आहे? त्यांचं रूप काय, त्यांचा उग्रता काय, त्यांचं भांडण काय? हा त्रिशूळ घेऊन येतो, तो तलवार घेऊन येतो, आणि हे, आणि आम्ही आधी अंघोळ करणार, आम्ही त्याच्यावरून पोलिसांना केवढं टेन्शन असतं. हे कसली साधूगिरी आहे? नाहीच आहे, भुंदूगिरी आहे. आणि म्हणून समर्थ वगैरे त्यांनी इतकं सोपं करून सांगितलंय, प्रभादेवनी रामचिंतित लावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर. हा थोर सदाचार सांगितलाय. हे किती सोपं आहे. सकाळी उठायचं, रामाचं चिंतन करायचं, बोलताना पहिल्यांदा राम बोलायचं, हा थोर सदाचार सांगितलेला आहे. आणि बाकीचा भ्रष्टाचार आहे, अनाचार आहे, मिथ्याचार आहे. सदाचार कुठला? सदाचरण कुठलं? हेच सकाळी रामाचं चिंतन आणि बोलणार ते सुरुवातीला राम, हे कुठलं आहे. आता इतकं रिजिड अर्थ असेल का संतांचा? नाही. दिवसभर रामनाम घ्या ना, कसं शक्य आहे? मी मुलांना शिकवतो, शिकवताना रामनाम कसं चालू असेल? आत रामनाम चालू असेल, गुरु मला तो अनुभव येतील, फार वरची पाहिजे. पण राम मृदू, राम मधुर, राम मंजुळ, राम मित, जास्त बोलत नाही राम, तुम्हाला माहिती आहे ना. असं जर मी वर्गात गेलो आणि बाळा तुला काही अडचण आहे का? काल आपण शिकलो त्याबद्दल, हे रामनामच आहे ना. ज्यात मला आनंद मिळतो आणि माझ्यातून इतरांना आनंद मिळतो, त्या आनंदाला राम म्हणलेला आहे, त्या आनंदाला कृष्ण म्हणलेला आहे, त्या आनंदाला बुद्ध म्हणलेला आहे. हे लक्षात घ्या. आणि म्हणून मी ज्या वेळेला अत्यंत प्रेमानं बोलतो, दुसऱ्याचं हित किंवा कल्याण व्हावं अशा पद्धतीने बोलतो, मी कोणतेही शब्द बोलत असेल तरी ते राम नामच असतं, देवाचं नामच असतं, हे लक्षात ठेवा. आणि नंतर श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, हे तुम्हाला म्हणतो ना, बऱ्याच वेळेला दाखवतात ना की हो कवी ना शिवाजी म्हणजे माळ चालू आहे, औरंगजेबाजी माळ चालू आहे, शिव्या चाललेल्या आहेत, याला काहीच अर्थ नाही आहे. त्याच्यापेक्षा शांतपणे तो बोलतोय आणि त्याचं बोलणं इतकं मधुर आहे, त्याचं बोलणं इतकं प्रभावी आहे की तेच नामस्मरण आहे. नामस्मरणातून आनंद मिळवायचा. आणि ज्या क्षणी मी अखंड किंवा कशावरही अवलंबून नसलेल्या आनंदात असतो ना, त्यावेळेला माझं नाम चालू असतं. आणि नाम चालू आहे आणि माझ्या मनात चिंता आहे, नाम चालू आहे आणि माझा चेहरा असा आक्रसलेला आहे, नाम चालू आहे पण नाम चालूच नाही आहे. नामाची फिजिकल ऍक्शनची क्रिया, माळ फिरवते चेहरा, म्हणून तो म्हणतो ना की हातात माळ फिरते,
तोंडात जीभ फिरते श्रीराम जयराम जय जयराम आणि मन ब्रह्मांडात फिरत आहे, ह्याला स्मरण म्हणतात. काय हे अनुभवाची गोष्ट आहे आणि इतकी स्पष्टपणे कबीर सांगतो, तोच नानक सांगतो, तोच तुकाराम सांगतो की हे सुमिरन ना, हे स्मरण नाहीच आहे. जग ब्रह्मांडात फिरतं मन. आणि कसलं तुम्ही म्हणता, त्यापेक्षा आई ज्यावेळेला अत्यंत प्रेमाने मुलांकडे बोलते त्यावेळेला आईचं नामस्मरण चालू आहे. कारण नामस्मरणाचा रिझल्ट काय, नामस्मरणाचं फळ काय, फलश्रुती काय, तर हीच फलश्रुती आहे आनंद. कशावरही अवलंबून नसलेला आनंद आणि त्यालाच आनंद म्हणतात. लक्षात ठेवा, कशावर कशाकडे अवलंबून आहे त्याला सुख म्हणतात. आणि म्हणून सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले. हे सुख कसलं म्हणजे आपण म्हणतो बाहेर पाऊस पडतोय, काहीतरी सुंदर बटाटे वडे कर आणि बटाटे वड्यात मीठ जर जास्त पडलं फेकून देतो आपण डिश. पाऊस तसाच पडतोय. तिने बिचारीने बटाटे वडे केले की तू तिला बोललीस बघ त्या पाऊस कसा आलाय म्हणून आली आणि ती विसरली की आधी एकदा मीठ घातलं होतं. म्हणजे माझं दुसऱ्या कुठल्याही वस्तूवर अवलंबून असेल, म्हणजे देवाची मूर्ती सुद्धा असेल, अरे रे क्रॅक जाते काय गेला, झालं माझं दुःख सुरू. आनंद कशावरही अवलंबून नाहीये, कारण आनंद अखंड उसळत असतो, सगळीकडे ओतप्रोत भरून राहिलेला असतो. आनंद माझ्या आत एखाद्या उत्स्फूर्त कारंज्यासारखा नाचत असतो. आनंदाचे डोई आनंद तरंग ही जी अवस्था आहे, हा तो अनुभव आहे आणि हे तुकारामाचं अनुसंधान आहे. लक्षात ठेवा, आनंदाचे डोई आनंद तरंग. म्हणून प्रभाते म्हणे राम चिंतित लावा, पुढे वैखरी राम आधी बनावा, सदाचारा तो सांडू नये तो, जगी धन्य तो मानवी. जगी म्हणजे जगात, जनी म्हणजे समाजात आणि मानवी म्हणजे मानवाच्या इतिहासात धन्य होतो. आणि करायला काय सांगितलंय, सकाळी उठल्यानंतर रामाचं चिंतन, पहिल्यांदा बोलताना रामाचं नाम, बस. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, आंघोळ करताना गंगा वाहेरचे नाम घ्या. प्रत्येक गोष्ट करताना सकाळी उठल्यानंतर विष्णुपती नमस्तभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे, रात्री झोपताना प्रत्येक ठिकाणी आपल्याला मंत्र सांगितलेले. आणि निदान मंत्र जरी नाही तर तीनदा आपण म्हणायचं की देवा तुझ्या प्रेरणेने करतोय, हे तू दिलेल्या बुद्धीनं आणि शक्तीनं करतोय आणि हे आता झालंय, मी तुला अर्पण करतो. मग झालं की सगळं. म्हणून विचार करा की हे जे 3 श्लोक आपण आज बघितलेले हे 3 श्लोक सर्वसाधारणपणे लोकांचे पाठ असतात. कारण आपण काय ठरवलं होतं की जे श्लोक दिलेले आहेत ते शक्यतो आपण लिहून करूया. आणि लिहून करताना दुसरं कुठलंही काम करायचं नाही. एक श्लोक लिहायचा आहे ना तोपर्यंत आय एम कट ऑफ फ्रॉम द वर्ल्ड, म्हणजे जगापासून मी तुटलेलो आहे. ही एक प्रकारची समाधी आहे. आता प्रभात या शब्दावर खरं चिंतन करत आपण थांबणार आहोत. भा म्हणजे प्रकाश, भात म्हणजे प्रकाशलेला. आपलं खाण्याचा भात करू नका, तेही आपण बघणार आहोत. आणि प्र म्हणजे प्रकर्षण, पूर्णपणे अंधार होता, आता हळू आता दिसायला लागलं नाही. आपण म्हणतो ना उजवाडलं, बाहेर उजाडलं. आपण म्हणतो प्रभात, अंधार होता, आता एकदम प्रकाशाचा किरण मला दिसला, आशेचा किरण दिसला. रे ऑफ होप, द फर्स्ट रे ऑफ लाईट. तो प्रकाश, तो प्रभात. आता प्रभात म्हणजे फक्त सकाळचे काम. जो रात्री 2 पर्यंत या कोरोनाच्या साठी रात्र केलेलं आहे काम आणि येऊन झोपलेला आहे, त्याला प्रभात मिळणारच नाही. जब जागा वही सवेरा, हे सूत्र सांगितलेलं आहे. तू ज्या वेळेला जागा होशील ना ती तुझी प्रभात आहे. मग प्रत्येक क्षणावर प्रभातीचा मुद्रा मारलेली आहे, शिक्का मारलेला आहे. प्रत्येक क्षण आपल्याला प्रभात म्हणजे प्रकर्ष आणि प्रकाश दाखवणार आहे. आपण तो बघतो का हा प्रश्न आहे. तो उदाहरण सांगून आपण थांबूया. पण एक लक्षात ठेवा, प्रभात मधला जो भा प्रकाश तोच भास्कर मधला आहे. आणि सूर्याचं दुसरं काम, भास्कराची जी उष्णता आहे ती असल्याशिवाय भाकरी होणार नाही, भातही होणार नाही आणि भाजी होणार नाही. हा भा सुद्धा तोच भा आहे, लक्षात ठेवा. त्याचंही कार्य आहे. भाकर, भात, भाजी आणि भास्कर, प्रभात एकच आहे. विचार करूया. आपण 2 गोष्टी सांगतो. बाबा मोठे निघालेले आहेत, पाऊस पडतोय आणि एक महारोगी आहे, त्याच्यातून अगदी बारीक असे किडे सुद्धा बरोबर आहे. मागे फिरून त्यांना वाटतं की आपण ओव्हरकोट घालूया, तो हे करतोय. खरं म्हणजे वेदना होत नाही त्याला महारोग म्हणतात, लेप्रसी. वेदना होत नाहीत, आपल्याला वाटतं किती वेदना होत असतील. घरी येतात अस्वस्थ होतात. तो जर आज रात्री पावसात मेला असता तर मी माझा ओव्हरकोट घालून त्याची जी वेदना आहे ना, ॲगनी, ती वाढवली का? झोप नाही. साधना ते विचारतात काय गेले, ते कुठे गेले? त्या कलकत्त्याला गेले. त्यांनी सांगितलं माझ्या याच्यात लेप्रसीचे जंतू इंजेक्ट करा, मला बघायचे काय. आणि पुढे सगळं महारोग्यांचं कार्य निघालं. आनंदवन त्यांनी स्थापन केलं. तो जो क्षण होता ती त्यांच्या जीवनाची प्रभात होती.
आणि शेवटचं सांगतो, अल्बर्ट श्वाइत्झर नावाचा एक मुलगा, त्याला मामाने सांगितलं काय पाहिजे तुला, एअर गन पाहिजे, म्हणून त्यांनी एअर गन घेतली. समोर पक्षी दिसलेला आहे आणि त्या पक्षाला तो मारणार. इतक्या एंजलस म्हणतात, चर्च बेल्स 12 वाजता वाजतात त्या, जे गेलेले आहेत त्यांच्या आत्म्यांना शांती लावो म्हणून टन 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 अशा त्या वाजत असतात. त्या बेल वाजायला लागल्यानंतर हा म्हणतो आता तो पक्षी माझ्याकडून मरणार आहे हे त्या देवाला कळलं, म्हणून त्यांनी घंटा वाजवायला सुरुवात केली. छे मी काय पाप करत होतो, म्हणून त्याने ती गन खाली ठेवली. शिकला डॉक्टर जाऊन आफ्रिकेत जाऊन त्या डार्क कॉन्टिनेंट, त्या काळ्या खंडात जाऊन त्या लोकांची त्यांनी सेवा केली. अल्बर्ट श्वाइत्झर हा प्रकाशाचा क्षण होता, ही प्रभात होती त्याच्या जीवनातली. आपल्या जीवनात पावलं पावली प्रभात आहे, पण आपले डोळे बंद आहेत. डोळे उघड ठेवून, हे डोळे जरी बंद केले तरी प्रकाशाचा क्षण, क्रांतीचा क्षण माझ्या जीवनात येतोय, तो येऊ दे अशी प्रार्थना करून आज थांबूया. उद्या पुढचा विचार करूया. पण प्रभात म्हणजे प्रत्येक क्षण हे लक्षात ठेवूया. शांत